श्री गणेशाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तो, आपले भक्तिमय या चॅनलवर स्वागत आहे। तर भक्तांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वामी तुम्हाला काय संदेश देतात आणि तोच संदेश तुमचे संकटे दूर करेल का। श्री स्वामी समर्थ। सर्वावर स्वामी कृपा कायम असावी हीच स्वामी चरणी प्रार्थना। चला तर मग बघूया आजचे स्वामी संदेश आणि स्वामीचे मार्गदर्शन। पहिला संदेश, माझं करण्यामध्ये वेळ निघून जाते, एकदा तरी आपलं म्हणून मला साथ घाला। प्रत्येक गोष्टी पुढे देवी लीला आहे, प्रत्येक गोष्ट ही कारणाशिवाय घडत नाही। दररोज किमान 1 घंटा तरी तू तुझ्या देवासाठी दे। तुझ्या मनातील गुपित मी पाहतोय बाळा, तुझी सर्व काळजी माझ्यावर सोडून दे, कारण मला तुझ्यापेक्षा जास्त तुझी काळजी आहे। गुरुचा अदृश्य हात नक्कीच तुझ्या डोक्यावर आहे। मनुष्याच्या आयुष्याचे गणित कुणालाही उलटलेलं नाही, कारण नीतीच्या मनातलं कोडं कुणालाही सुटलं नाही। गुरुच्या शब्दाला परमेश्वर सुद्धा खाली पडू देत नाही, कारण कोणत्याही संकटाच्या वेळी गुरु आपल्या शिष्याला कधीच एकटा सोडत नाही। गुरुचा अदृश्य हात सदैव आपल्या बरोबर असतो। जर सेवा केली आहे तर वेळ आल्यावर त्याचा फायदा मिळणार। चांगल्या कर्माचं फळ हे चांगलं असतं। मुखातून केलेले स्वामी नाम आणि निस्वार्थपणे केलेलं काम कधीच व्यर्थ जात नाही। शोधायचा असेल तर स्वतःमध्ये देव शोधा, इतरांमधला देव दिसल्याशिवाय राहणार नाही। जाणीव ठेवायचे असेल तर गुरुकृपेची ठेवा, चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही। आणि जीव लावायचा असेल तर सद्गुरूच्या चरणी लावा, अंतिम ध्येय प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही। झालेल्या चुकीचा खरोखर पश्चाताप होऊन स्वामींना शरण आले असता स्वामी माफ करतात आणि पुन्हा सुधारण्याची संधी देतात। तुम्ही किती हुशार असला तरी तुम्ही नशिबाशिवाय जिंकू शकत नाही। निराशा हा असा आजार आहे की एकदा कोणाला जर त्याचा फटका बसला की तो बाहेर येणं खूप कठीण। बरेच लोक मोठ्या उत्साहात नवीन कार्य सुरू करतात, परंतु जर आपण निश्चित केलेली मुदत यश प्राप्त झालं नाही तर काही काळानंतर उत्साह ओसरण्यास सुरुवात होते। पण लक्षात ठेवा, गरुडासारखं उंच उडायचे असेल तर कावळ्याची संगत सोडावी लागेल आणि संयमाने सर्व गोष्टी सामोरे जावे लागेल। प्रयत्न करत राहा, सुरुवात नेहमी कठीण असते। तू पुढे चालत राहा, जे तुला पाहिजे आहे ते सर्व योग्य वेळ आली की तुला नक्की मिळणार। स्वामी म्हणतात, जे तू दुसऱ्याचे करतो तेव्हा तुझ्या करण्याची जबाबदारी माझी असते। आणि एक गोष्ट लक्षात ठेव, जशी संकटे येतात तसे संकटातून सुटण्याचे मार्ग ठरलेले असतात। निर्भय हो, कधी संयम सोडू नकोस। अडचणी किती होऊ द्या, प्राबल्यापुढे कुणीही जात नाही। त्यामुळे वादळात दिवे लावण्याचे स्वप्न बाळगा, नियती मदत केल्याशिवाय राहत नाही। जर तुम्हाला फळाची अपेक्षा असेल तर सर्वप्रथम त्यासाठी तू किती कष्ट केले, किती प्रयत्न केले, किती सेवा केली याचा आत्मपरीक्षण कर। बघ, तुझे उत्तर तुला भेटेल। आणि उत्तर जर नकारात्मक असेल तर खचू नकोस, पुन्हा नव्याने सुरुवात कर। आणि प्रत्येक पाऊल टाकत असताना चुकीचे पाऊल पडणार नाही याची काळजी घे। लोकांना जरी समजत नसेल तर स्वामींना सर्व समजत आहे याची जाणीव ठेव। झाडाची मूळ मजबूत असेल तर फांद्यावर फूल नक्कीच भरणार। अगदी तसं तू फक्त प्रामाणिक कर्म करा, स्वामी कृपा नक्की करणार। श्री स्वामी समर्थ। तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी। दुसरा संदेश, आणि नव्याने तयारी लाग, पुढील दिवस सोन्याने राहून जातील। स्वामी आज्ञेचं पालन कर, स्वयं भक्त प्रारब्ध घडवी ही माय, हे लक्षात ठेव। अपेक्षा ठेवायची असेल तर स्वामीकडून ठेव, बघ तुझ्या अपेक्षा भंग कधीच होणार नाही। आयुष्यात गुरुला फार महत्त्व आहे, गुरुनी दाखवलेल्या मार्गाला महत्त्व आहे। स्वामींनी जगाचे कार्य चालवण्यासाठी आणि सत्पुरुष आणि संत घडवले, त्यांना दीक्षा देऊन त्यांना पण आपल्या समान बनवलं। जो स्वामीचा झाला, स्वामी त्याला आपल्या समान बनवलं। स्वामीची अनन्य भावाने भक्ती सेवा करा, स्वामी जन्माचे सार्थक करतात। जिथे सर्व आशा संपतात, नशीब साथ सोडते, सर्व रस्ते बंद होतात, सर्व अंधार दिसू लागते, तेव्हा स्वामीचा खेळ सुरू होतो आणि स्वामीची अद्भुत लीला सुरू होते। नकळत तुमच्या समोर असा एक क्षण येईल याची आशा सोडली होती, ते स्वप्न साकार होईल। जेवढे मागाल त्यापेक्षा जास्त मिळणार, फक्त संयम ठेवा।
उशिरा मिळेल पण सर्वोत्तम मिळेल, तू घाबरू नकोस, माझं लक्ष आहे तुझ्यावर, एकदा लिहून तर बघ. श्री स्वामी समर्थ. यश निश्चित मिळेल. सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाश त्याचा परिचय देतो. त्याचप्रमाणे तुम्ही स्वतः बदला, काही बोलू नका, उत्तम कर्म करत राहा, लोक परिचय देतील. स्वतःच्या पुण्याईवर विश्वास ठेवा, या पुण्याच्या शक्तीने तुम्हाला हवं असलेले स्वतःहून तुमच्याकडे चालत येईल. स्वामी म्हणतात, जो माणूस स्वतःच्या परिस्थितीला स्वतःची ताकद बनवतो त्याला कोणीही हरवू शकत नाही. सत्यासाठी सर्व गोष्टीचा त्याग कर, पण कोणत्याही कारणास्तव सत्याचा त्याग करू नको. नियती झुकवते. श्री गुरुचरित्र यातील 14वा अध्याय वाचल्याने अनेक संकट चमत्कारिकरित्या आढळतात. चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेला हळूहळू जाणं केव्हाही चांगलं असतं. हरलात म्हणून प्रयत्न सोडू नका. शारीरिक कष्टापेक्षा मानसिक थकवा हा खूप त्रासदायक असतो, कारण शारीरिक थकवा हा काही वेळा आराम केल्यानंतर जातो. मानसिक थकवा हा निरंतर मनाला त्रास देतो. आयुष्यात सुखी आणि समृद्धी होण्यासाठी रामाचा आचार, प्रश्नाचा विचार आणि हरीचा उच्चार गरजेचा आहे. जर तुमच्या आयुष्याने कधीही वेगळा मार्ग दाखवला तर नक्की जा, तिथे कोणी नाही म्हणून घाबरून जाऊ नका. गर्दीच्या मागे धावून काही होणार नाही. आपल्या चांगल्या भविष्यासाठी काही कठीण निर्णय घ्यावे लागतील. सगळे तेच करतात म्हणून तुम्ही पण तेच करावं असं काही नाही. तुमचा पुढचा आयुष्यात कदाचित वेगळा असू शकतो. थोडा विचार करा. एक दिवसात काहीच मिळत नाही. पहिल्या दिवशी व्यायाम केला म्हणजे लगेच दुसऱ्या दिवशी बॉडी बनत नाही. पहिल्या दिवशी खूप कष्ट केला म्हणजे लगेच दुसऱ्या दिवशी यश मिळत नाही. पहिल्या दिवशी व्यवसाय टाकला म्हणजे लगेच दुसऱ्या दिवशी खूप कस्टमर येतील असं नाही. आणि आज सेवा सुरू केली की लगेच उद्या प्रचिती येईल असं नाही. निसर्गाचा नियम आहे की एक जागा दुसरी गोष्ट आली की पहिली गोष्ट आपोआप निघून जाते. प्रकाश आला की अंधार निघून जातो आणि वारा आला की धूळ आणि घाण निघून जाते. त्याचप्रमाणे आपल्या मनात चांगले विचार आले की वाईट विचार आपोआप निघून जातात. म्हणून सकारात्मक विचार करा, नकारात्मक आपोआप निघून जाईल. देव तुम्हाला नेहमी मदत करत असतो. त्यासाठी तुमचे मन स्वच्छ, पवित्र आणि तुमचा मार्ग योग्य असला की श्री स्वामी समर्थ तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी. तिसरा संदेश, तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे, कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि त्या कर्माला योग्य ते फळ देणं ही माझी जबाबदारी आहे. जग काय म्हणतं यापेक्षा मन काय सांगतं हे महत्त्वाचं आहे. कष्ट या उंबरठ्यावरचा दिवा आहे, त्याने वर्तमान आणि भविष्य दोन्हीकडे उजेड पडतो. आता देवाचा हात तुझ्या डोक्यावर असेल, प्रत्येक समस्येवर उपाय असेल. 100 टोकाचे वादळही येतील, मग प्रत्येक क्षण आनंदाचा असेल. कर्मभूमीवर फळासाठी कष्ट साऱ्यांना करावे लागतात. भगवंत फक्त हातावर रेषा देतो, त्यात रंग आपल्यालाच भरावे लागतात. आज स्वामी सांगत आहे, बाळांनो, जो भक्त माझे मनापासून नित्य नामस्मरण करतो, शुद्ध निर्मळ आचरण करतो, प्रामाणिक कर्म करतो, असा भक्त मला सदैव प्रिय आहे. माझा असा भक्त म्हणजे ईश्वरीय गुणाचा खजिना आहे. अशा भक्ताच्या विश्वासाचा मी कधीही अपमान होऊ देत नाही. सुरुवातीला कितीही त्रास झाला तरी त्याला न्याय भेटून त्याचा अंतिम विजय होतो. जर तुम्हाला पुढील 10 वर्ष मागील 10 वर्षासारखे घालवायचे नसतील तर हीच वेळ आहे काहीतरी करून दाखवायची. मोठ्या मोठ्या गोष्टीचे प्लॅन बनवण्यापेक्षा लहान लहान गोष्टीपासून सुरुवात करण्याला प्राधान्य द्या. योग्य वेळ येऊ द्या. जगात कुठलीच गोष्ट विनाकारण घडत नाही आणि तुझी वेळ आली की तुझे सेवेचे फळ तुला निश्चित मिळणार. उठ, जागे व्हा आणि जोपर्यंत इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत थांबू नका. स्वतःचा विकास करत राहा. लक्षात ठेव, गती आणि वाढ ही जिवंतपणाची लक्षणे आहे. या विश्वातील सर्व शक्ती आपल्याकडे आहे, परंतु आपण आपल्या डोळ्यावर हात ठेवतो आणि किती अंधार आहे म्हणून रडत बसतो. तुला जर आयुष्यात सुखी व्हायचे असेल, तुला जर आयुष्यात सुखाने घालवायचे असेल तर पुढील 5 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. रागावर नियंत्रण, नेहमीच सकारात्मक विचार, मनावर नियंत्रण, कर्म करत राहा, फळाची चिंता नको करूस. स्वामींना माहीत आहे तुम्ही कशासाठी किती वेळ वाट पाहत आहात, म्हणून काळजी करू नका. ते तुमच्या फायद्यासाठी सर्व काही त्याच्या परीने करत आहे. उशीर होईल पण सर्व काही चांगलं होईल. तुम्ही फक्त संयम ठेवा. श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. श्रद्धेमुळे मनात शांती लाभते, अंधश्रद्धेमुळे मनस्ताप भोगावा लागतो. आपली इच्छा पूर्ण होणार हा विश्वास ठेवा आणि स्वामीवर निशंक सोपा कर्म करा, फळ मिळणार
मिळणारच. श्री स्वामी समर्थ, जिथे स्वामी पाय तिथे नेऊनी काय, स्वयंभक्त प्राबद्ध घडवी ही माय. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो, आपल्या चॅनल पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनला क्लिक करा, म्हणजे दररोज भक्तिमय व्हिडिओ आपल्याला पाहायला भेटेल. व कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष घालायला विसरू नका. स्वामी आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना.